नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पाधिकार म्हणजेच ओलिगोपॉली या विषयावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. अल्पाधिकार यालाच आपण अल्पविक्रेताधिकार असंही संबोधलं जातं. विद्यार्थ्यांनो, अल्पविक्रेताधिकार बाजारपेठ ही मर्यादित उत्पादक किंवा विक्रेते मिळून बनलेली असते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ओलिगोपॉली. आता या ओलिगोपॉली या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे काही विक्रेत्यांनी विक्री करणे असा होतो. आणि हा शब्द ओलिगो इथे दिलेला आहे बघा. ओलिगो म्हणजे अ फ्यू, लक्षात आलं. ओलिगो म्हणजे अ फ्यू आणि पोलियन म्हणजे विक्रेते. या दोन ग्रीक शब्दापासून काय झालेला आहे, तयार झालेला आहे. म्हणजे या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला असल्यामुळे या बाजारामध्ये काही थोड्या आणि मोजक्या उत्पादकांनी अनेक उद्योगांमध्ये आपली सत्ता काय केली, प्रस्थापित केलेली असते. आणि त्यांच्यातच स्पर्धा चाललेली असते. एवढेच नव्हे तर त्यांनी वस्तुभेद, जाहिरातीबाजी किंवा संशोधन, आधुनिकीकरण इत्यादीद्वारे इतर उद्योग संस्थांना या उद्योगामध्ये प्रवेश करणे अशक्य केलेले असते. आता उदाहरणार्थ विजेची उपकरणे तयार करणाऱ्या ज्या कंपन्या असतात किंवा मोटर उत्पादन संस्था इत्यादी, म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये एक जिन्सी वस्तूचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्था या अल्पसंख्येनेच असतात. म्हणजे त्या बाजारपेठेला अल्पाधिकार बाजारपेठ असं आपण त्याला संबोधलं जातं. आता या उत्पादन संस्था आपल्या नजीकच्या समर्थकाचं जे वर्तन आहे ते वर्तन लक्षात घेऊन आपलं धोरण काय करत असतात, ठरवत असतात. आता आपल्याला या ठिकाणी प्रथमतः अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे काय याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तर मी व्याख्याद्वारे तुम्हाला अल्पाधिकार म्हणजे काय किंवा अल्प विक्रेताधिकार म्हणजे काय हे वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी इथं त्या बाजारपेठेचा अल्पाधिकार म्हणून काय केलेलं आहे, म्हणजे अपूर्ण स्पर्धेचा एक प्रकार म्हणून अल्पाधिकार बाजारपेठेचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. आता याच्या व्याख्या बघा. जॉर्ज स्टिग्लर, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी इथं व्याख्या म्हणलेल्या आहेत की जॉर्ज स्टिग्लर यांनी काय केलेलं आहे की अल्पाधिकार म्हणजे, त्यांची व्याख्या बघा, अल्पाधिकार म्हणजे अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा असा प्रकार की ज्यात काही थोड्या उत्पादन संस्था एकजिन्सी उत्पादन करीत असतात किंवा परस्परांशी नजीकचा पर्याय ठरणारे परंतु पूर्ण पर्याय नसणारे उत्पादन करत असतात. यालाच काय म्हटलं जातं की अल्पाधिकार. हे जॉर्ज स्टिग्लर यांनी एक व्याख्या मांडलेली आहे. आता विल्यम फेलनर यांच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं की काही मर्यादित उद्योग संस्थांमधील स्पर्धेची बाजारपेठ म्हणजेच काय, अल्पाधिकार होय. लक्षात आलं. आता पुढचं अर्थतज्ञ काय सांगतात की प्राध्यापक स्टोनियर आणि हेग हे अर्थतज्ञ आहेत. ह्या अर्थतज्ञांच्या मते बघा की ज्या बाजारपेठेत काही थोडे विक्रेते अस्तित्वात असतात तेथे अल्पाधिकार बाजाराची काय होते, निर्मिती होते. यालाच आपण काय म्हणतो, अल्पविक्रेताधिकार किंवा अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हटलं जातं. नंतर चौथी व्याख्या काय केली की जॉयस डीन. आता जॉयस डीन यांच्या व्याख्यावरून लक्षात काय येतं की काही थोड्या विक्रेत्यांची बाजारपेठ म्हणजेच अल्पाधिकार होय. तर आता या ज्या व्याख्या आहेत कोणत्या, जॉर्ज स्टिग्लर, विल्यम फेलनर आणि स्टोनियर हेग, नंतर जॉयस डीन, या व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे हे काय आणि कशा पद्धतीची असते. म्हणजे या बाजाराची निर्मिती होण्यास प्रामुख्याने कोणते मूलभूत घटक कारणीभूत आहेत हे आपण इथं लक्षात घेऊया. तर पहिला घटक असा आहे की मोठ्या प्रमाणावरील उत्पादने फायदे मिळवण्याची उत्पादन संस्थांची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती. नंतर एकाच प्रकारचं उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्थांचं जे काही एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण करण्याची भूमिका. नंतर तिसरं मूलभूत घटक कारणीभूत असतो की बघा, तिसरा घटक कोणता की वस्तुभेद आणि उपभोक्त्यांच्या प्रामाणिकपणाचा लाभ मिळवण्याची जी अपेक्षा असते ती. आणि चौथं सरकारनं लादलेलं निर्बंध किंवा बंधने
हे जे काय आहेत ते आपल्याला या व्याख्यावरून अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे काय किंवा त्याची निर्मिती होण्यासाठी कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या मूलभूत घटक कारणीभूत असतात हे आपल्याला लक्षात येतं. आता याचे प्रकार बघा की अल्पाधिकाराचे प्रकार. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे 1 बाय 1 अल्पाधिकाराचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सांगणार आहे. तर पहिला प्रकार असा आहे की पूर्ण आणि अपूर्ण अल्पाधिकार. पहिला प्रकार काय आहे? पूर्ण आणि अपूर्ण अल्पाधिकार. आता पूर्ण अल्पाधिकार आणि अपूर्ण अल्पाधिकार म्हणजे वस्तुभेदानुसार निर्माण झालेला हा काय असतो? प्रकार असतो. म्हणजे ज्या अल्पाधिकारामध्ये वस्तुभेद नसतो म्हणजेच एकजिन्सी वस्तू असतात त्यास पूर्ण अल्पाधिकार असं म्हटलं जातं. आता याचा उलट काय की अपूर्ण अल्पाधिकार म्हणजे वस्तुभेद असलेल्या उत्पादकाची बाजारपेठ म्हणजेच काय? पूर्ण अल्पाधिकार होय. अपूर्ण अल्पाधिकार होय. लक्षात आलं? पूर्ण आणि अपूर्ण अल्पाधिकार. इथं पूर्ण आणि अपूर्ण अल्पाधिकार असं सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार असा आहे की अल्पाधिकाराचा मुक्त आणि बंद अल्पाधिकार. आता खुला अल्पाधिकार म्हणजे मुक्त म्हणजे काय की खुला आपण म्हटलं जातो. तर खुला अल्पाधिकार म्हणजे उद्योगात उद्योग संस्था नव्याने प्रवेश करण्याची जी बंदी असते ती बंदी नसणार आणि नसणारा बाजार आणि याच्या उलट काय की नवीन उत्पादन संस्थांना उद्योगामध्ये प्रवेश बंदी अल्पाधिकार म्हणजेच बंद अल्पाधिकार होय. लक्षात आलं? आता संगणमताधिकार आणि संगणमत विरहित अल्पाधिकार. तर संगणमत असलेला अधिकार म्हणजेच बाजाराची अशी स्थिती की जेथे विविध स्पर्धक उद्योग संस्था एकत्रित येऊन उत्पादक आणि किमती निश्चित करण्याचा करार करतात आणि याच्या उलट काय की संगणमत विरहित अल्पाधिकार बाजारामध्ये उत्पादन आणि किमती नियंत्रित करण्याबाबत करार होत नाहीत. लक्षात आलं? संगणमत अधिकारात आणि संगणमत विरहित अल्पाधिकार कशाला म्हणतात ते. नंतर चौथा अंशात्मक आणि संपूर्ण अल्पाधिकार. आता बघा ज्या बाजारपेठेमध्ये संपूर्ण बाजारावर एक उद्योग संस्थेचं काय असतं? संपूर्ण वर्चस्व असतं आणि त्या संपूर्ण वर्चस्व असलेल्या बाजाराला अंशात्मक अल्पाधिकार आणि एका उद्योग संस्थेचं संपूर्ण अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे संपूर्ण अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हटलं जातं. लक्षात आलं? अंशात्मक आणि संपूर्ण. आता पाचवा प्रकार असा आहे की संयुक्त आणि संघटित अल्पाधिकार. आता बघा ज्या वेळेस बाजारातील ज्या सर्व उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्था आपलं काय करतात? उत्पादन एका मध्यवर्ती संस्थेमार्फत विकतात तेव्हा काय होतं की त्यास संयुक्त अल्पाधिकार असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे ज्यावेळेस बाजारातील सर्व उत्पादन संस्था आपलं उत्पादन एका मध्यवर्ती संस्थेमार्फत विकतात तेव्हा काय म्हटलं जातं आपण? त्याला संयुक्त अल्पाधिकार. आता संघटित अल्पाधिकार म्हणजे काय? बघा की उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था एकत्रित येऊन संघटितरित्या करार करून धोरण ठरवतात तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? संघटित अल्पाधिकार असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आता इथं आपण पूर्ण अपूर्ण अल्पाधिकार नंतर मुक्त आणि बंद अल्पाधिकार संगणमत आधारित आणि संगणमत विरहित अल्पाधिकार अंशात्मक आणि संपूर्ण अल्पाधिकार संयुक्त आणि संघटित अल्पाधिकार असे अल्पाधिकाराचे प्रकार पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.